मनाने तरुण असाल ना तर मैत्रिणींसोबतची ट्रिप कधीच बोरिंग होत नसते. तर आम्ही सगळ्या योगा क्लासच्या मैत्रिणी मिळून आहे ना आमची मैत्रीण रुपाली हिच्या गावी निघालो होतो आणि ही आहे माझी मैत्रीण रुपाली. खरं तर आहे ना मैत्रीण फक्त नावालाच आहे, पण ती आहे ना मला अगदी लहान बहिणीसारखा जीव लावते. त्यानंतर आहे ना मग घरी गेल्यानंतर तिने सगळ्यांसाठी मस्त असं कोकम सरबत केलं होतं, ते घेतलं. आणि हे आहे तिच्या घरचं क्यूटचं असं मांजर. किती क्यूट आहे बघा ते. मला पर्सनली मांजर वगैरे काही आवडत नाही, पण हे फारच क्यूट होतं. त्यानंतर सगळ्यांनी मस्तपैकी पिकलेल्या आंब्यांवरती ताव मारला होता. सगळ्यांनी गप्पा मारत छान हे आंबे एन्जॉय केले. आणि आता हे एवढे सगळे आंबे मी एकटीने खाल्ले असतील का, कमेंट करून मला नक्की सांगा. त्यानंतर आम्हाला सगळ्यांना जायचं होतं नाथांच्या मंदिरामध्ये. आता मी तर इथं नेहमीच येते, पण या बाकीच्या सगळ्या मैत्रिणी माझ्या पहिल्यांदाच आल्या होत्या, त्यामुळे आम्ही सगळ्याजणी छान नाथांचं दर्शन घेण्यासाठी गेलो होतो. छान छान फोटोज घेतले आणि मग त्यानंतर घरी आलो. आता अधिक मास सुरू आहे, त्यामुळे आमच्या सगळ्यांसाठी तिने मस्तपैकी असा पुरणपोळीचा बेत केला होता. सगळा स्वयंपाक तिने एकटीने आधीच केला होता. आम्ही आपलं नुसती लुडबुड करत होतो तिथं. मस्तपैकी सगळ्यांच्या ताटात गरम गरम पुरणपोळी भजे असा काहीसा स्वयंपाक तिने केला होता. आणि मी जेव्हाही तिच्याकडे जाते ना तर नेहमी माझ्यासमोर आयतं ताट तिथे ठेवत असते आणि जेवलेलं ताट देखील कधी उचलू देत नाही, इतका ती छान पाहुणचार करते. आता खरी मजा तर इथून पुढे सुरू झाली. जेवण झाल्यानंतर आम्ही थेट शेतात गेलो होतो आणि आता इथं तुम्ही बघूच शकता पाडाला लागलेले आंबे. आणि काही झाडांचे आंबे तर अक्षरशः हाताला येत होते, इतके ते आंबे खाली लागले होते. आणि त्यांच्या शेतामध्ये ना आंब्याची, चिक्कूची, सीताफळाची या सगळ्या बागा आहेत. त्यामुळं त्या सीझनला आहे ना भरपूर असा वानवळा तिच्याकडून मला मिळत असतो. आणि इथं एक झाड पण तुम्ही आता बघितलं असेल, ते कवठांनी अगदी गच्च भरलेलं होतं, इतके कवठ त्या झाडाला लागले होते. शेतात गेल्यानंतर आमच्या सगळ्यांच्या गप्पा, फोटो आणि नॉन स्टॉप हसू हे सगळं तर काही सुरूच होतं. पण त्यासोबतच आहे ना तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेलच, आनंदासाठी कोणतंही वय महत्त्वाचं नसतं, तर त्यासाठी तुमच्या मनातला उत्साह महत्त्वाचा असतो. मन तरुण असेल ना तर वय फक्त हा एक नंबर असतो. आणि माझ्या सगळ्या मैत्रिणींसोबत आहे ना मी खूप असा एन्जॉय केला. आणि आम्ही ज्या कॉमेडी रील बनवल्यात ना हे मी तुमच्यासोबत नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर शेअर करणार आहेच. पण त्यानंतर आहे ना शेतामध्ये अशा खूप साऱ्या मेंढ्या देखील आल्या होत्या आणि त्या मेंढपाळाची आहे ना काठी देखील मी हातात घेऊन थोडीशी अशी मस्त रील पण केली होती एक, ती पण मी नंतर तुमच्यासोबत शेअर करेल. आणि या फनी रील्स बनवताना आहे ना तर आम्ही अक्षरशः आहे ना लहान मुलांसारखे वागत होतो. इतक्या साऱ्या ह्या रील आम्ही एन्जॉय केल्या. या सगळ्या फनी रील मी तुम्हाला शॉर्ट व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळं अजूनही आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. आणि या रोजच्या जबाबदाऱ्या, टेन्शन, धावपळ हे सगळं विसरून फक्त मनापासून आम्ही खूप असा एन्जॉय केला. आता घरी परतण्याची देखील वेळ झाली होती. सोबत खूप साऱ्या आठवणी, चेहऱ्यावर मोठंसं हसू घेऊन सगळ्यांचा छान निरोप घेतला. कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आपल्या पुढच्या फनी रील्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. स्टे ट्यून. बाय बाय.